नमस्कार. आपणा सर्वांना शुभ सकाळ. मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगे, श्रीरात्री ज्योतिष कार्यालयातर्फे. आज चला बघूया आजचं दैनिक राशी भविष्य. आज दिनांक 17 फेब्रुवारी 2026. आजचा वार मंगळवार. नक्की 12 राशीसाठी काय सांगून जातोय, तर सुरुवात करूया आपण प्रथम मेष राशीपासून. तर मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय पण उत्साह आजच्या दिवशी त्यांचा जास्त राहील, पण कामात काही त्यांनी टाळावे. वरिष्ठांशी संवाद जरा जपून करावा, त्याने त्यांना आजचा दिवस खूप फायदेशीर राहील. वृषभ राशीचा विचार केला तर आर्थिक नियोजनावर त्यांनी थोडंसं लक्ष केंद्रित करावं. घरातील जबाबदाऱ्या नीट पार पडतील याकडे सुद्धा त्यांनी जरा लक्ष द्यावं. मिथुन राशीचा विचार केला तर अभ्यास आणि लेखनासाठी आजचा दिवस त्यांच्यासाठी अनुकूल असा आहे. आज त्यांचे काही बाबतीतले विचार जे आहेत ते निश्चित स्पष्ट असे होतील. त्याचबरोबर कर्क राशीचा जर विचार केला तर मन थोडे अस्वस्थ राहील. भावनांवर थोडं संयम ठेवा. त्याचबरोबर सिंह राशीचा विचार केला तर नेतृत्व गुण त्यांच्या आज दिसून येणार आहे. नवीन जबाबदारी त्यांना आज मिळू शकते. कन्या राशीचा विचार केला तर कामातले बारकावे त्यांना आज खूप काही देऊन जातील, पण आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आज बाहेरचं किंवा काही इतर काही पदार्थ खाऊ नका, किंवा कुठला आजार तुम्हाला वाटतोय तर निश्चित डॉक्टरांचं मार्गदर्शन किंवा सल्ला घ्या. तुळ राशीचा विचार केला तर नातेसंबंधात समतोल राखा आणि कुठलाही निर्णय घ्याल तर तो विचारपूर्वक घ्या. वृश्चिक राशीचा विचार केला तर अंतर्मुख विचार वाढतील आणि तुमच्या ज्या काही गुप्त योजना आहेत त्या आज पुढे सरकण्याचा दिवस आहे. धनु राशीचा विचार केला तर शिक्षण व मार्गदर्शनासाठी आज योग्य वेळ आहे, पण गुरुजनांचा जर सल्ला घेतला तर तुम्हाला त्यात निश्चित फायदा असा मिळणार आहे. मकर राशीचा विचार केला तर कष्टाची दखल आज तुमची घेतली जाणार आहे, पण संयम ठेवल्यास तुम्हाला निश्चितच लाभ होणार आहे. कुंभ राशीचा विचार केला तर नवीन कल्पनांना दिशा मिळेल. तुम्हाला आज मित्रांची साथ ही निश्चित लाभणार आहे. मीन राशीचा विचार केला तर आध्यात्मिक ओढ तुम्हाला वाढणार आहे. आज तुमच्याकडनं काही ना काहीतरी आध्यात्मिक कार्य तुमच्या हातून घडणार आहे आणि मनाला शांतता देखील मिळेल. तर माझ्या 12ही राशीच्या व्यवस्था आजचा दिवस आनंदमय, चैतन्यमय तसेच मंगलमय जावो ही दत्त महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.